मानपान दिला आणि यांना तर 1 तोळ्याचा ओम, 1 तोळ्याची चेन आणि 2 लाख रुपये हुंडा दिलाय. हुंडा हुंडा दिला म्हणजे तो माय बापानं माझ्यावर काही उपकार नाही केला. मग काय केलं? तुला माहितीये का, गावात इकडे जर शेळी सांभाळायला घातली ना तर तो शेळी सांभाळणारा महिन्याला 300 रुपये राखूळ घेतो. राखूळ राखूळ हा. म्हणजे नेमकं तुम्हाला म्हणायचं काय? त्यांना कळलं ते राखूळ म्हणजे सांभाळायचे पैसे. ते कळलं, पण तुम्हाला काय म्हणायचं ते नाही कळलं. आणि तुम्ही बी काय हसता? तसं काय तसं? माय बापाने जे 2 लाख रुपये हुंडा दिला ना ते तुला जन्मभर सांभाळायचे. नुसतं राखूळ दिली. राखूळ काय हसता नानाजी तुम्ही बी टोपीवाले. तुम्ही बी कोणाची तर राखूळ घेतलेलीच दिसती. अहो राखूळ घ्यायला आम्ही का गाया का म्हशी का बकऱ्या म्हणून आमची राखूळ घ्यायला? पण मी म्हणते घे नका.